नमस्कार मंडळी, चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही फिरायला चाललो आहे रत्नागिरीमध्ये। तर तुम्हाला तिकडची काही ठिकाणं दाखवते, काही मी आधी दाखवली सुद्धा असतील, पण तरीसुद्धा आम्ही आता आलो आहे कोकणात, तर थोडं फिरतो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता आम्ही आलो आहोत थिबा पॅलेसला। तर मी इकडे थिबा पॅलेसला आले रत्नागिरीमध्ये, तर तुम्हाला मी दाखवते। आम्ही लवकर आलो आहोत, अजून चालू नाही झालं, 10 वाजता थिबा पॅलेस चालू होतं। तोपर्यंत आम्ही इकडे छान असे फोटो काढून घेतोय। हे बघा, हे आहे ते चाफ्याचं फूल आहे। थिबा राजवाडा हा थिबा बिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरीतील राजवाडा आहे। हा राजवाडा 1910 मध्ये बांधण्यात आलेला आहे। हा राजवाडा 1910 मध्ये बांधण्यात आला असला तरी अजून त्याला चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेला आहे, तुम्ही ते बघू शकता। पण आतमध्ये फोटोज वगैरे काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये काही शूट केलेलं नाही आम्ही। आणि आत्ता आम्ही गेलेलो तर बाहेरून तिकडे काम चालू होतं, म्हणजे अजून काय काय असं चांगलं करतात आहेत। आतमध्ये एंट्री फी होती 10 रुपये आणि आतमध्ये सगळं राजाचं आणि पुरातन कालीन असं काय काय होतं बघण्यासारखं, ते बघितलं आम्ही। तर आता आम्ही इकडून निघालो आहे, आता पुढे जातो, तुम्हाला दाखवते कुठे जाते। आलो आहोत भगवती किल्ल्याला। तर आजूबाजूचा व्ह्यू पण खूप छान आहे, त्या साईडला बघा किती छान दिसतंय। याला रत्नदुर्ग किल्ला पण म्हणतात। इकडे मध्ये उभं राहिलं ना की तिकडून बघा ना व्ह्यू दिसतो तो समुद्र, आणि तिकडे समोर आहे तो लाईट हाऊस आहे। लाईट हाऊस किती भारी वाटतंय। आपण पुढे वरती जाणार आहोत। इथून आता आम्ही वरती चाललोय भगवती किल्ल्याकडे।
आता आम्ही वरती आलो आहे. आता चालत चालत मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. वरती भगवती देवीचं मंदिर आहे आणि खूप छान असं केलेलं आहे मंदिर. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, फोटो व्हिडिओ. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्याला इथेच बंद करा. हा आहे मंदिराभोवतीचा आजूबाजूचा परिसर आणि वरच्या साईडला तुम्ही चढत गेलात की ते वरतून पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो आणि खूप छान असतं. रस्त्यावर पाणी चढत नसते. वरतून व्ह्यू हा भगवती किल्ल्यावर बघा कसा मस्त दिसतोय. बुडत असेल ना. आजपासून बोटी सगळ्या बंद केल्यात ना पाण्यात जायला. ते असे नॉर्मल, आता बंद आजपासून बोटी. मच्छीच्या. हो. वरून तेवढाच वारा सुद्धा होता आणि व्ह्यू पण खूप छान होता. हे तुम्हाला दाखवते ते बघा वरून कसं वाटतंय. आणि जे आपण असं रिअल बघतो ना ते भारी. माझं म्हणणं आहे की तुम्ही संध्याकाळच्या टायमाला जा, म्हणजे उन्हाचा त्रास जास्त होणार नाही. किती मस्त असा व्ह्यू दिसतोय. पण वरून सगळं ऊन असल्यामुळे ना असं झोंबतंय तोंडाला ऊन. पण तरीसुद्धा असा व्ह्यू बघायला आपल्याला, आपण कधीतरी येतो तर बघायला खूप आवडतं आणि खूप छान असा व्ह्यू आहे. तुम्ही आलात जर रत्नागिरीला तर नक्की ते विजिट करा. हे बघा. इकडे मस्त अशी सावळी आहे झाडाखाली, गार वारा येतोय. मारक्या बुरुज. ती नाही दिसत उंची एवढीशी त्यांची. बोटीत बसून जायला.
तर आता आम्ही निघालो आहे आणि आता इथे हॉटेल पण आहे जर तुम्हाला काय खायचं असेल तर. आता मी गोळा खातोय. इथे बसून काय खाऊ शकता. आणि हा छोटा बाबू गोळ्याची ऑर्डर दिली, गोळ्या येतोय. तर आता आम्ही आलो आहोत आरेवारे बीचला. स्कुबा डायव्हिंग. इथं स्कुबाला कुठे नाही असतील. आता बंद झालं असेल स्कुबा कदाचित. तेव्हा ना सकाळचं असतं ना स्कुबा. दिवसा दुपारचं. आरेवारेला गेलो तिकडेही जास्त कोणी नव्हतं बीचवरती. एकदम कमी माणसं होती आणि स्वच्छ असा बीच होता. ते पण ते घेऊन जातात स्कुबाला, माहिती आहे ना. हो. तर आता आम्ही आलो आहोत आरेवारे बीचला. आणि हो चप्पल काढते. आणि आजूबाजूचा व्ह्यू खूप सुंदर आहे. तर ह्या ब्लॉगचा मी इकडेच एंड करते, कारण मी यापुढे नंतर आम्ही गणपतीपुळे आणि अजून एक ठिकाणी गेलो तर तो पार्ट 2 मी करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चित्राज लायब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि नेक्स्ट पार्ट ह्याचा बघायला नक्कीच विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.